शांत हो आणि आता तू पण हा किती त्रास करून घेतेस. तुझी पण तब्येत बरी नाही आई. अगं आता त्रास करून घ्यायचा नाही, असं ठरवून त्रास थांबवता येतोय वय. पण आई बघ बरं हा आता तुझ्या तब्येतीकडे पण लक्ष द्यायला पाहिजे का नाही. तू एक काम कर हा तू घरी जा, थोडा आराम कर. नाही नाही, मला काय नाही झालं, मी ठीक आहे. ऐकायचं नाहीस ना तू. अगं आता जीव तुटल्यावर ऐकायला जमतंय भाई. जावई बापांना किती वेळा म्हणलं मी घरी जा घरी जा, पण नाही, ते थांबलंच ना चाळीत. आणि तुला किती वेळा सांगितलं ग मी, तू तरी ऐकलंस माझं. राणे मी हाय इथं आता, तू घरी जा आता, एवढं तरी ऐक माझं. आई अगं काय बोलते तू हा. मी बुवांना असं सोडून कशी जाऊ बरं घरी. नाही नाही, मी कुठेही जाणार नाही. आणि बुवांना या अशा अवस्थेत सोडून तर नाहीच नाही. कसं जाऊ अगं मी. राणे आता सापडलेत ना बुवा, आणि तू इथं थांबून काय करणार आहेस. जे काय करायचं ते डॉक्टर करतात, तू जा घरी. आई तू उगाच हट्ट करू नको बर का. हे बघ मी इथंच थांबणार आहे. अगं इथं काही लागलं तर ते मी बघीन, रतनला घेऊन बोलवून. तू तुझ्या घरी जा, तुझ्या संसाराला तुझी गरज आहे बाई. तुझ्या घरचे काय म्हणत्याल. अगं कोणी काही बोलणार नाही. हा तू म्हणशील आणि मी ऐकलं, मला काही माहित नाही का तुझ्या घरात काय तमाशा होतो तो. तू जर इथं थांबलीस तर काय होईल हे कळत नाही का मला राणे. तू ऐक बाई माझं, जा तू तुझ्या घरी. आई अगं आता बाकी सगळ्यांपेक्षा जास्त महत्वाचे बुवा आहेत ना, घरी बघता येईल. राणे अगं इथं माझ्याशी नको भांडत बसूस बाई, त्यापेक्षा घरी जा बरं तू. अगं आई बुवांना अशा अवस्थेत सोडून मला चैन पडणार आहे का घरी. तुम्ही बाप लेकीने माझं कधी काय ऐकायचंच नाही असं ठरवलंय का ग. मी म्हणते ना मी आहे इथं, मी बघीन, मी करीन. मला नाही जमलं नाही झेपलं तर करीन तुला फोन मी. तू जा तुझ्या घरी. ठीक आहे मी जाते. पण हे बघ काही लागलं तर तू कळवशील ना मला, फोन करा लगेच. हा तू जा. आज मी खूप खुश आहे ना. आज तू घरी परत आलास ना म्हणून सगळं तुझ्या आवडीचं बनवलंय. तुला गोड आवडतं ना म्हणून खीरही केले बघ. हो ना, तुमचे आवडीचे सगळे पदार्थ आईंनी बनवलेत. अहो त्यांनी मला साधा हातही लावू दिला नाही. फक्त म्हणत होत्या माझ्या इंद्राला जे जे आवडतं ना ते सगळं काही मी आज करणार. शेवटी आज आनंदाचा दिवस आहे ना. हो मग माझा इंद्रा घरी परत आलाय, यापेक्षा ना मला कुठलाही सण मोठा नाही बघ. बरं पापड तळलेत ना तू. आई तेवढं राहिलं बघा. आई ग उर्मिला असं करतेस. वहिनी जरा पापड तळता का. पण ते काम करा, पापड नको फेण्या तळा. इंद्राला फेण्या खूप आवडतात. बरं बघतोस ना तुझ्यासाठी कांद्याची भजीही केलीये, तुला खूप आवडतात ना. सगळं तुझ्या आवडीचं केलंय, सांगते काय. तुम्ही काय बघत थांबलात, जा ना तळा ना फेण्या, उगाच उशीर नको व्हायला म्हणून. हो आंबा काही करायची गरज नाहीये. अहो पण त्याला आवडतात ना, मग असं काय. काय चाललंय तुमचं मालती. आता मी काय केलं, त्याला आवडतं तसं जेवण बनवलं इतकंच. आज हे सगळं करताना तुम्हाला लाज नाही वाटली. त्यात लाज कसली, माझा मुलगा घरी परत आलाय ना, मग मला कशाला लाज वाटेल. मी खुश आहे उलट. तुम्हाला परिस्थिती कळत नाहीये का तुम्ही मुद्दामून करताय. बुवा कोमात आहेत, राणीच्या घरावर दुःखाचं सावट आहे आणि तुम्ही इथं गोडाधोडाचं करत बसलात. मग मी काय आता सगळं त्यांच्या कुटुंबानुसार करू का.
माझ्या मुलाचं कोण कौतुक करायला? मला त्यांची परिस्थिती बघावी लागणार आहे. ते तिकडे कोमात आहेत म्हणून माझ्या लेकांनी काही चांगलं चुंगलं जेवायचंच नाही का? मालती, तुम्हाला समजत कसं नाहीये? समजत तुम्हाला नाहीये. अहो, तुम्हाला त्यांचा त्रास दिसतोय, माझ्या लेकाचा त्रास तुम्हाला दिसत नाहीये. अहो, किती त्रासातून तो घरी आलाय. कसा राहिला असेल, काय खाल्ला असेल, मग बनवले त्याच्या आवडीचे 4 गोड पदार्थ, तर काय बिघडलं? त्यांनी काय फक्त त्रासच सहन करत राहायचंय का? त्याला साधा आनंदही मिळू नये. सगळं काही तुमच्या त्या लाडक्या राणीलाच का? याला का नाही? अहो, तिच्या घरचा प्रश्न आहे ना, तिचं ती बघेल. ह्यांनी का म्हणून सहन करायचं? आणि किती बास झालं आता. आता ह्यांनी तिच्या बुवांना शोधून आणलंय ना, आता अजून काय करायला हवंय? हे बघा, त्या राणीप्रमाणे आणि तिच्या कुटुंबाप्रमाणे मला वागायला जमणार नाही. बास झालं. खरंच बास झालं, खरंच बास झालं. हे आमच्यावर आवाज चढवून बोलतेस तू? हिम्मत कशी झाली ग तुझी? बास झालं म्हणून ओरडलीस ना? काय बास झालं? बोल ना, काय बास झालं? तुम्ही एवढ्या उलट्या काळजाचे असाल ना असं वाटलं नव्हतं मला. राणी, काय बोलतेस तू? हे खरं तेच बोलतेय मी. हे तोंड सांभाळून बोलायचं. माझ्या लेकाला उलट्या काळजाची बोलणारी तू कोण आहेस ग? मी बोलले ना तोंड सांभाळून, पण तुम्ही ह्यांच्या वागण्याबद्दल सुद्धा जाब विचारणार आहात का त्यांना? जाब विचारायला मुळात माझ्या मुलांनी केलंय काय? जे काही घडलंय ना ते तुमच्या मुलानेच घडवून आणले. माझ्या बुवांना यांनीच कोंडून ठेवलं. आणि आबांसमोर ह्यांचा खरा चेहरा समोर येत होता ना, म्हणून त्यांनी हे सगळं नाटक केलं. ते फक्त आपल्या सगळ्यांना दाखवत होते की ते बुवांना शोधतायत, पण खरं असं काहीच नव्हतं. उलट त्यांचं हे नाटक सगळ्यांसमोर उघड व्हायला नको म्हणून ते धडपड करत होते. पण सत्य कधी ना कधी बाहेर येतच. अहो, यांच्यामुळेच माझ्या बुवांची ही अवस्था झालीये. तू काय बोलतेस याचं भान ठेव थोडंसं. मी बोलताना ठेवते ना भान, पण तुम्ही जे वागला तेव्हा तुम्ही भान ठेवलंत का सर? तुम्ही किती नाही म्हणालात ना, तरी सुद्धा बुवांच्या ह्या अवस्थेला फक्त तुम्ही आणि तुम्हीच जबाबदार आहात. तुम्हीच त्यांना ते औषध दिलं म्हणून ते कोमामध्ये गेले. आणि या आधी सुद्धा तुम्हाला माझ्या बुवांना संपवायचंच होतं ना, आता सुद्धा तुम्ही तेच करताय. तुम्हाला माझ्याशी नातं नको होतं म्हणून तुम्ही मला त्रास द्यायचात ना, पण तुम्ही त्यांच्या जीवावर उठलात का इंद्रजीत सर? का? राणी, पास. तू आता तुझी लिमिट क्रॉस करतेस. माझे पेशन्स टेस्ट करू नकोस. तू समजतेस तसं काही नाहीये. बुवांना वाचवण्याचा मी मनापासून प्रयत्न केला होता. अजिबात नाही. तुम्ही फक्त प्रयत्न करताय असं दाखवलं. माझ्या लग्नाच्या वेळी तुम्ही ज्या काही चुका केल्यात ना, त्यासाठी तुम्ही हा सगळा प्लॅन केला. माझ्या बुवांना तुम्ही मुद्दाम डांबून ठेवलं आणि मग माझं मन जिंकण्यासाठी तुम्ही त्यांना शोधताय असं नाटक केलं. तुम्ही अशी एवढी खालची पातळी गाठाल ना असं वाटलं नव्हतं सर मला. मी खूप मनापासून हे नातं निभवायचा प्रयत्न करत होते, पण तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला जाल ना असं खरंच वाटलं नव्हतं मला. हो, हे सगळं करत असताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? राणी, पास. राणी, पास. आता एक शब्द बोलणार नाहीयेस तू. मी तुला एकदा सांगितलंय, तुला जसं वाटतंय तसं मी काहीही केलेलं नाहीये. इंद्रा, शांत हो. आणि तू दुखावली गेलीस हे स्वाभाविक आहे, पण तूही तुझा संयम सोडू नकोस. शांत हो आधी. रागावर स्वतःचा. हो बाबा, कशी शांत राहू मी? माझे बुवा तिथे जगण्यासाठी झुंजतायत, कोमामध्ये आहेत ते. मुलगी म्हणून माझ्या मनाची काय अवस्था असेल हे कोणीच समजून घेणार नाहीये का? मी आहे ना. मला सांग नेमकं काय झालंय? हो बाबा, हे इंद्रजीत सर आपल्या सगळ्यांना फसवतायत. हे दाखवतायत वेगळं आणि करतायत वेगळंच. हवा असं काही नाहीये. हिचा ना काहीतरी गैरसमज झालाय. हो का? मग बुवांचा काहीच ठाव ठिकाणा नसताना तुम्हाला ते गोडाऊन कसं काय सापडलं? तुम्हाला तो
राजू नावाचा माणूस कसं काय माहिती? आणि मी तुम्हाला म्हणत होते की तुम्ही त्या गोडाऊनच्या आत जा, पण नाही, तुम्ही तिकडे बाहेर त्या गुंडांचे 4 हात करत बसलात. म्हणजे आतमध्ये बुवांना ते इंजेक्शन दिलं जावं आणि त्यांची ही अवस्था व्हावी. सर, तुम्ही फक्त वेळ काढत होतात. तुम्हाला हवं होतं ना की बुवांना ते इंजेक्शन दिलं जावं आणि ते जावेत कोमामध्ये. तुम्ही मुद्दाम ठरवून वेळ काढली आणि जसं ते इंजेक्शन दिलं गेलं तसं तुम्ही आत गेला. तुमच्या मनात खोट होती. तुमच्यात दया, माया, प्रेम काहीच कसं नाहीये सर. अहो, इतके कसे स्वार्थी आहात तुम्ही? तुमच्यासारखा निर्दयी, घातक माणूस मी माझ्या जन्मात पाहिला नाही. मला लाज वाटते की तुमच्यासारख्या माणसाबरोबर माझं नातं जोडलं गेलंय. बस बस, खूप बोललीस. माझ्या लेकावर भलते सलते आरोप करायचे नाहीत. मी खपवून घेणार नाही. माझ्या बुवांची ही अवस्था झालीये तरी सुद्धा मी काहीच बोलायचं नाही. सगळं दुःख आम्हीच पचवायचं, सगळ्या जखमा आम्हीच झेलायच्या. हे बघा, तुम्ही मान्य करा किंवा करू नका, पण माझे बुवा फक्त इंद्रजित सरांमुळेच कोमामध्ये. तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? मला जर बुवांना इंजेक्शन द्यायचं असतं तर ते त्यांना मी दुसऱ्याच दिवशी नसतं का दिलं आणि फेकून दिलं असतं कुठेतरी रस्त्यावर. मग नेहमीप्रमाणे घेऊन आला असतात त्यांना तुम्ही खाली. अगं, तुम्हाला कळलंही नसतं हे सगळं मी केलंय. आणि एवढं सगळं झालेलं असताना त्यांना शोधायचं नाटक का करेन मी? कारण तुम्हाला दाखवायचं होतं की तुम्ही किती चांगले आहात. मोठेपणा मिरवायचा होता ना तुम्हाला. तुमच्यासारखा स्वार्थी आणि नीच माणूस मी माझ्या अख्ख्या आयुष्यात पाहिला नाही आणि यापुढे सुद्धा बघायचा नाही मला. तू राणीवरती हात उगारतोयस? तुला हे शोभतं का? हेच शोभतंय ह्यांना. एवढ्या दिवसापासून ह्यांना हेच करायचं होतं. हाच यांचा खरा चेहरा आहे. मध्ये शांत हो राणी. शब्दानं शब्द वाढतायत. राणी, मला असं मनापासून वाटतं तुझा काहीतरी गैरसमज झाला इंद्राबद्दल. इंद्रा हे असं करूच शकत नाही, वागूच शकत नाही. इंद्रा बुवांना शोधण्यासाठी किती प्रयत्न करत होता, किती धडपड करत होता, ती पाहिलेच होता. नशीब नशीब तुम्हाला कळतंय. नाही तर ही काय माझ्या लेकावर नुसती आरोपच करत राहील, त्याच्यावर शेण फेकत राहील. हिने एखाद्याला जर का वाईट दाखवायचं ठरवलं ना तर ती त्या माणसाला सगळ्यांच्या मनातूनच उतरवते. हीच आग लावते खरं तर आपल्या घरात. हिच्यामुळे आपल्या घरात वाद होत आहेत. मी सांगते ना, या अवदसेला घराच्या बाहेर काढा, म्हणजे तुम्हाला कळेल आपल्या घरात किती सगळं छान होतं ते. नाहीतर काय, तू इंद्रा भाऊजींवर बोल लावतीयस? अगं, तुझ्यासाठी किती काय काय केलंय त्यांनी, त्याची जरा तरी जाण ठेव. किती स्वार्थी आहेस ग तू. तुला ना फक्त तू स्वतः, तुझा आईबाप आणि पैसा दिसतो. त्या पलीकडे तुला काहीच दिसत नाही. आता भिकारड्यांची पैदास असेल ते हेच दिसणार ना. मालती, तोंड सांभाळून बोलायचं माझ्यासमोर. आणि आता चिडली आहे, तिचा गैरसमज झालाय. तिच्या वडिलांची अशी अवस्था झाल्यावर कोणी चिडेल? इंद्रा, खरं तर तू समजून गेला होता तिला. अरे, तुझ्या वडिलांची अशी अवस्था झाली असती, तू काय केलं असतंस? तू रागावला असतास, त्या संतापला असतास. हो, तुम्ही दोन्ही बाजूने काय मध्ये बोलायचं नाही. तुम्हाला एकदा सांगून कळत नाही, गप बसायचा. आता एकदम गप. मला आता या विषयावर वाद नको आहे. आता सगळ्यांची डोकी गरम आहेत. आपण शांतपणे विचार करूया, मग मार्ग निघेल. अरे वा, मला आता यांना वेगळं करायची गरजच नाही. मला हेच तर हवं होतं. स्वतः इंद्रा या राणीच्या विरोधात बोलतोय, म्हणजे लवकरच राणी या घरातून बाहेर जाणार. राणी, तू थकलीस, जा आवरून घे, जा आराम कर. अबा, मी सरांच्या खोलीत नाही राहू शकत. अगं राणी, अहो, वागू दे ना तिला जसं वागायचं तसं. तुला नाही राहायचं ना त्याच्या खोलीत, नको राहूस. त्याला पण काही हौस नाहीये तुझ्या बरोबर राहायची. मी तर म्हणते तू ना घरातच राहू नकोस, निघून जा. आणि कुठेही जाणार नाही. आणि प्लीज ऐक माझा. अबा, तुम्ही म्हणताय म्हणून या घरात राहीन मी, पण इंद्रजित सरांच्या खोलीत नाही. हे बघ, असा हट्ट करू नकोस, असं तोडून वागू नकोस. अबा, मी तुमच्या शब्दाबाहेर कधीच नसते.
प्लीज आता तुम्ही मला समजून घ्या. हवं तर मी रत्नाईंच्या खोलीत राहील, पण इंद्रजित सरांच्या नाही. जर मी इंद्रजित सरांबरोबर राहिले ना तर मला तेच आठवत राहील. आता जोपर्यंत हे सगळं निवडत नाही आबा, तोपर्यंत प्लीज मला रत्नाई बरोबर राहू द्या. आबा प्लीज तुम्ही मला समजून घ्या. ही हात जोडायची नाटकं बस झाली. तुझाही चेहरा बघण्यात काही खास इंटरेस्ट नाहीये मला. युजलेस. इंद्रा थांब. अरे पुढे जेवण बनवलं ना तुझ्यासाठी, ते खाऊन जा बरं. नकोय मला जेवण, आणि मला एकट्याला राहू दे. माझ्या मागे मागे येऊ नकोस प्लीज. इंद्रा, राणी, तूही शांतपणे विचार कर. प्लीज आबा. ठीक आहे वहिनी, मला काही हरकत नसेल तर. भाऊजी, अहो राणी मला मुलीसारखी, मला कसली हरकत असणार आहे? बसवा. अजून तुमच्या लाडक्या राणीला डोक्यावर बसवा. ती मिऱ्या वाटेल ना तेव्हा तुमच्या अक्कल ठिकाणावर येईल. माझ्या इंद्राच्या आयुष्याची तर वाटच लावली या पोरीनी. आता माझं घरही खायला निघाली आहे. तुझ्या वहिनीच्या रूममध्ये सचा. मावशे, हे मावशे, हो बघ डबा आणलाय. डॉक्टर काय म्हणलं? आता ती तरी काय म्हणणार आहे तर बुवा कोमतनं कवा बाहेर येतील त्याच्यावर आहे सगळं. आणि राणी कुठे आहे? तिच्यासाठी पण डबा आणलाय मी. अरे राणीला घरी पाठवली मी. अरे बाबा, तिला आता सासर माहेर दोन्हीकडे बी बघायचंय. आणि आम्ही आई बाप म्हणून अजून बी वजच आहे तिच्यावर. ती अशी सारखी माहेराकडे बघत राहिली तर कसं व्हायचं बाबा? पण तू लय विचार करत बसू. आणि काय मदत लागली तर मी आहे की तुमच्या मदतीला. तुम्हाला सांगणार नाही तर कुणाला सांगणार आहे मी? तुम्ही जीवाला जीव देणारी लेकरं आहे म्हणून मला चिंता नाही. आणि आता असा डोळ्याला पदर लावून बसू नग. डबा खाऊन घे पडदेशी, अशी उपाशी राहू नग. कोण समजते ही स्वतःला? उगाच ब्लेम करते मला. मान्य आहे काही मिस्टेक्स केल्यात मी आधी, पण याचा अर्थ असा नाही ना की सेम चुका मी परत रिपीट करेन. जरा अतिच करायला लागली आता. कोणी अति केलंय ना हे कळतंय. सगळ्या सीमा सोडल्यात. नाती गोती काही कळालं नाही, काहीच नाही. साधं दुसऱ्याच्या जीवाची कसलीच फिकीर नाही. फिकीर नसती ना त्या गुंडांची भांडलो नसतो मी. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या गुंडांची दूर हात केले मी. काय ना, विश्वासच ठेवायचा नसेल आपल्याला समोरच्यावर तर काय करणार? आयुष्यभर जर समोरच्याला ब्लेम करायचं असंच ठरवलं असेल तर करणार काय आपण? ओ हॅलो, तुम्ही ना हा असा साळसूतपणाचा आव्हान न सोडा बरं का. दुसऱ्याला त्रास देण्यासाठी तुम्ही किती वाईट वागू शकता ना हे मी पाहिले. आणि बुवांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही हे नसल केलं. हे कशावरून? मग मी तुला परत एकदा सांगतोय, तुला वाटतंय तसं काही केलेलं नाहीये मी. आणि पुन्हा पुन्हा तीच गोष्ट बोलून ना माझ्याशी वाद घालू नकोस. का? हा, आम्हाला जर तुमच्या वागण्याचा त्रास होत असेल तर काय करायचं? म्हणजे तुम्ही आमच्या अगदी जीवाशी खेळायचं तरी सुद्धा आम्ही शांत करायचं का? जमणार नाही ते, कळलं? बुवांच्या बाबतीत मी असं काहीतरी करू शकतो असं वाटूच कसं शकतं तुला? काय विचार करतेस तू? तुम्ही ना कुठल्या थराला जाऊ शकता ना हे मला चांगलंच माहितीये, म्हणून असा विचार करते. अच्छा, म्हणजे आजपर्यंत तुझ्यासाठी, तुझ्या आई बुवांसाठी काहीच केलं नाहीये का मी? अगं जसं जसं मला माझ्या चुका रिअलाइज होत होत्या तसं तसं मी स्वतःमध्ये चेंजेस करत नव्हतो का? तो जो बदल होता ना ते सगळं नाटक होतं हे चांगलंच कळालंय आता. आणि तुम्ही ना आता काही बोलला नाहीत ना तर खूप बरं होईल. माझा ना आधीच खूप मनस्ताप झालाय. तुम्ही शांत बसा आता. एक मिनिट, मलाही तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही, कळलं ना? आणि असंही तुला कन्व्हिन्स करण्याचा खूप प्रयत्न केलाय मी, बट नाउ इनफ इज इनफ. मग शांत बसा. मी माझी जाते ना, मग जाऊ द्या मला शांतपणे. आणि हे बघ, मी तुला हे बघा,
कृपा करून तुम्ही माझ्याशी काहीच बोलू नका. मला ना तुमचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आता. बघितलंस ना किती शेफारली ती. खरंच इरिटेटिंग आहे ती खूप. मी खूप फ्रस्ट्रेट झालोय आता. पण नाही, मी आता काही ऐकून घेणार नाही. तिचं बस झालं आता. नाही आता तू तिचं ऐकून घेऊच नकोस. मी आहे ना तुझ्या सोबत. तुझ्यावर कोणी किती आरोप केले, तुला कोणी किती दोष दिला ना, तरी मला माहितीये माझा मुलगा काय आहे ते. तू ना त्या फालतू मुलीचा विचार करूच नकोस ते. अरे तिच्या आई बापाचा एवढा आजार पण काढलंस तू, ते विसरली ती म्हणजे किती कृतज्ञ असेल विचार कर ना तू. नाही खरंच मी केलेल्या सगळ्या गोष्टी युजलेस ठरल्या ताई. अगं मी इतक्या थर्ड क्लास लेवलला जाऊन वागू शकेन असं कसं वाटू शकतं त्या मुलीला? इतकी इरिटेटिंग आहे ना ती. रा तू नको ना वाईट वाटून घेऊ आणि त्रासही नको करून घेऊस. हे बघ त्या राणीला तुझी किंमत एक ना एक दिवस नक्की कळेल, पण तेव्हा मात्र तू तुझा रुबाब दाखवा. तिलाही कळू देत ना तिने कोणावर आरोप केलेत ते. त्यांना मी आधीपासूनच सांगत होते की नाही ती राणी ही अशीच आहे, पण तेव्हा कोणीच माझं ऐकलं नाही. खरंच चुकलं माझं. मी नाही ऐकलं तुझं. आता ना मला असंच वाटतंय की मी आधी जे वागत होतो ना तेच करेक्ट. ऍटलीस्ट मला कसलं मनस्ताप नव्हता होत. पण शेवटी काय, तिने तुलाही हळूहळू घोळात घेतलंच ना. ती ना बरोबर गोड बोलून लोकांना फसवते. अरे दुसरं येतच काय तिला? इतक्या चीप लेवलचा विचार माझ्याबद्दल कसा करू शकते ती? मला बिलकुल आवडलेला नाहीये. इंद्राला तर राणीला खाऊ की गिळू असं झालंय. खूपच चिडलाय. चांगलंय, हेच तर हवं होतं मला. आता माझा इंद्रा परत माझ्या जवळ येईल, माझं ऐकायला लागेल. नाही तर तू बघ ना. नाही तिला मी दाखवून दिलं ना की मी कोण आहे. हो तुला हवं तेच कर. फक्त बाळा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बाबा. आणि ऐक, आत्ता थोडं खाऊन घे बरं. प्लीज मला आता काही नकोय. मला फोर्स नको करूस प्लीज. बरं ठीक आहे, नको खाऊस आत्ता, पण भूक लागली की सांग. हा आपल्या वाटेतले काटे हळूहळू आपसुकच बाजूला होतात. हो ना विक्रांत, सगळं काय आपल्याला पाहिजे तसं होतंय. आता हे घर, सगळं काही, सगळ्यावर आपली सत्ता आणि आपलंच राज्य असेल. तुला म्हणून सांगतो, हे सगळं खूप कठीण होतं. बुवांना इंजेक्शन दिल्याचं राजूने जेव्हा मला फोनवर सांगितलं तेव्हा मी घाबरलो होतो. कारण बुवांना जर का काही झालं नसतं तर सगळं आपल्यावर टिकलं असतं. पण नशीब या वेळेला आपल्या बाजूने होतं. बुवा तिकडे कोमात गेले आणि राणी इंद्राची बनली. हो ना, एवढं सगळं हॉरिबल होतं बघ ना. सगळ्यांसमोर केवढी चिडली ती राणी, तेही इंद्रावर. एवढ्या सगळ्यांसमोर चिडलेलं तिला पहिल्यांदा पाहिलंय मी विक्रांत. एवढी हिंमत आलीच कुठून तिच्यामध्ये? बाप मरणाच्या दारात असल्यानंतर घाबरणारच ना. ते पण बरोबरच आहे. कसं आहे ना, आता त्या राणीच्या बापाला यमराज हळूहळू स्वतःकडे घेऊन जाईल आणि मग त्या राणीच्या डोळ्यात पाणी असेल. मग विक्रांत, विजय फक्त आपलाच असेल. आय एम सो हॅपी विक्रांत. सगळं कसं ना आपल्या मनासारखंच होतंय. फक्त त्या बुवाचा काटा निघाला ना की विषय संपला.